त्यानं कामाची कागदपत्रं पण अगदी शिस्तशीर नीटनेटकेपणे ठेवलेली होती. त्यामुळेच आमचं काम फारच लवकर आटपलं. मी जायला निघाले. जाण्याआधी आवर्जून त्याचं कौतुक केलं. त्यावर तो लाजला. मग त्याने मला चहासाठी घरी येण्याचा खूप आग्रह केला. त्याचं घर जवळच होतं. त्याचं घरही फार नीटनेटकं ठेवलेलं होतं. चहा पिता पिता आमच्या गप्पा सुरू झाल्या. आता गप्पा जरा वैयक्तिक पातळीवर आल्या होत्या. त्याने त्याच्या आईवडिलांविषयी सांगितलं, त्याच्या या आधीच्या नोकरीविषयी सांगितलं. मग त्याने पत्नीची आणि 2 वर्षांच्या मुलाची ओळख करून दिली. आपल्या पत्नीचं पाककौशल्य, तिचं गाणं, तिनं शाळेत असताना प्राप्त केलेले यश, या सर्वांविषयी तो कौतुकाने बोलत होता. मग त्याने आपल्या मुलाला हाक मारली. तोही लगेच आला आणि हाताची घडी घालून माझ्या बाजूला उभं राहिला. जणू काही त्याला तसं उभं राहायला शिकवलं असावं. असो. मग त्याच्या वडिलांनी त्याला कविता म्हणून दाखवायला सांगितली. त्यानेही आपल्या बोबड्या आवाजात लगेच कविता म्हणून दाखवली. मीही मान हलवून त्याचं कौतुक केलं. पण आपल्या मुलाचं फक्त एवढंसं कौतुक झालं, ही गोष्ट त्या वडिलांना काही फारशी रुचली नसावी. तिथे समोरच मुळाक्षरांचा जुना तक्ता टांगलेला होता. मग वडिलांनी आपल्या मुलाला त्यातील सर्व मुळाक्षरे ओळखायला लावली. खरं तर या अशा गोष्टी करायला मुलांना मुळात आवडत नाही. पण पालक नेहमीच आपल्या मुलांवर बळजबरी करतात. बिचारी मुलं. आमच्या यजमानांनी आपल्या घरात चालवलेला तो प्रकार आणखी अर्धा तास तसाच चालू होता. शेवटी ते मुलंही कंटाळलं, अस्वस्थ झालं, चिडलं. त्याच्या आईच्या ते लक्षात आलं आणि ती त्याला स्वयंपाकघरात घेऊन गेली. बहुधा त्याला चॉकलेट नाहीतर बिस्किटाचा खाऊ बक्षीस म्हणून मिळाला असावा. आपल्या मुलाची काहीतरी तारीफ ऐकण्याची त्या वडिलांची माझ्याकडून अपेक्षा असल्याचं माझ्या लक्षात आलं. मग मी म्हटलं, तुमचा मुलगा त्याच्या वयाच्या मानाने फारच हुशार आहे हं. असणारच. मी लहानपणापासूनच त्याला तशा पद्धतीनं वाढवलं आहे. तो माणूस अभिमानानं म्हणाला. आपल्या या 2 वर्षाच्या बाळाला याने जन्मल्यापासूनच शिकवायला सुरुवात केली होती की काय, असं मला वाटलं. अच्छा, म्हणजे मूल केवळ शिकवल्यामुळे इतकं हुशार होऊ शकतं, मी विचारलं.